चेहरा बघ किती घाण दिसतो, एवढे मोठे मोठे पिंपल्स. त्या लेवलला पोक करतेस ना राखी. तिने मला इथं हात लावला. राकेश बापट कॅप्टन नाही होऊ शकत. चिखलात नाही दगड टाकायचं तर नाही दगड टाकायचं. तुमचा गेम खोटारडा आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत आणि रेवा कौरासे भिडल्या असून जोरदार राडा पाहायला मिळत आहे. रेवा बसलेली असताना राखी तिच्या समोर उभी राहून म्हणते की जाऊ नका माझ्या मेकअपवर, आणि यानंतर मच्छर अशी हाक सुद्धा मारताना दिसते. राखीचं हे विचित्र वागणं पाहून रेवा म्हणते ही काय नॉनसेन्सगिरी आहे. तसेच राखी रेवाला तिच्या चेहऱ्यावरूनही डिवचते आणि दोघांमधील भांडण थेट हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. जळू नका माझ्या मेकअपवर. मच्छर. ओ माय गॉड, तुझं चेहरा बघ किती घाण दिसतो, एवढे मोठे मोठे पिंपल्स. त्या लेवलला पोक करतेस ना राखी. तिने मला इथं हात लावला. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी राखी सावंतवर संताप व्यक्त केला असून राखीला थेट घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. एकाने लिहिलंय की राखीच्या गेमचा आता कंटाळा आला आहे, ती आता जास्त अति करते, हिचं आता बस झालं, बिग बॉस हिला बाहेर काढा. राखी खूप अति करत आहे. आधी रेवाचे कपडे फाडले, आता तिच्या चेहऱ्यावर बोलत आहे. जा घरी, रेवा खूप छान आहे. वारे, राखीमुळे टोळी आणि राकेश बापटचा गेम दिसला, नाहीतर सर्व थंड होते आणि आता राखीला बाहेर काढा म्हणत आहेत. एखाद्याला मानसिक त्रास होईल असे मुद्दे राखी काढते, तिला लवकरात लवकर घराबाहेर काढा बिग बॉस. प्रेक्षक हो, राखी आणि रेवामध्ये गदारोळ सुरू असताना राकेश व राखीमध्ये बाचाबाची सुरू असलेली पाहायला मिळत आहे. राखी किचन एरियामधून चहाचं न धुतलेलं भांडं घेऊन येते आणि विचारते की हा चहा कोणी बनवला होता. तेव्हा राकेश म्हणतो की तू कॅप्टन आहेस का, पहा नेमकं काय घडलंय. कोणी चहा बनवलेला? उई उई करता तुम्ही लोक, उई उई. तू कॅप्टन आहेस का? मी कॅप्टन पण आहे, मी सदस्य पण आहे, मला एक घर घाण नकोय. तुमच्या बेडच्या बाजूचा आवरा पहिले. कशाला आवरू? आम्हाला येत मग नाही. आम्हाला पण येत नाहीये. तो तुम्ही करा, तुम्हाला प्रॉब्लेम असेल माझा बाकी हेच बेडचा वाक्य तिथं. आरशात जाऊन उभी राहा आणि बोल. तसेच आपण चुकीत सापडतो आहोत असं कळल्यावर विशाल पळ काढतो असं अनुश्री आणि संकेत पाठक म्हणतात. तर अनुश्रीला माझ्या विरुद्ध जायचं आहे म्हणून ती मला बोलते असं विशाल राखीला सांगतो. सगळ्या गोष्टी कॅमेरासाठी करते यार, असं थोडी असतं. ती काय त्याला नावं नाही ठेवते, बरोबर आहे. सांगते ती फीडबॅक म्हणून तो घ्यायला पाहिजे. दुसऱ्याला विचारलं असतं तर मनातलं सांगावंच लागतं ना. त्याला स्वतःबद्दल त्याला कळतं ना की अरे मी चुकीत सापडतोय, की तो असं होत त्याचं तिलमिल होतं. ते मलाही माहितीये की आता मी फिक्स मध्ये येणार. तो तिथून तो कन्फेस नाही करणार की मी हे सांगितलेलं तिला वेगळं आणि आता माझं डिसिजन चेंज केलं. भाऊ बोलतेस आणि हे सगळं बोलते टाकताय. एक्झॅक्टली, मी हात जोडूनच आहे. मला ग्रॅटिट्यूड आहे. केलं नाही. कुणाला गोदीत नाही घेऊन आलोय, कोणाची गरज नाहीये. बरोबर आहे. एकटंच आलो, एकटंच खेळतोय, गरज नाहीये बॉस. तिला माझ्या अगेन जायचं म्हणून मध्ये बोलते. हा का गेम आहे यार घाणेरडा. पण तिने काट्याला टक्कर दिली तुझ्यासाठी. अरे बॉस, ती किधर की नाही येऊ. दुसरीकडे सागर कारंडे, विशाल कोटियन आणि संकेत पाठक यांच्यासोबत अनुश्री माने गप्पा मारत बसलेली असते. तेव्हा सागर अनुश्रीला कठपुतली म्हटल्यानंतर अनुश्री रागाने तिथून निघून जाते. हे बघ, हे ट्राय कर दोन्ही. दुसऱ्यांचं करत बस फॉलोअर्स. अजून डीप जाऊ. कटपुतली जाऊ अजून. कठपुतली कुठली ती डायरेक्ट. तिला चांगल्यासाठी बोलतो. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घराचा नवीन कॅप्टन कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं असून भ्रमाचा भोपळा टास्क मध्ये नेमकं काय होणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅप्टन पदासाठी सदस्य फोडणार भ्रमाचे भोपळे. राकेश बापट कॅप्टन नाही होऊ शकत. चिखलात नाही दगड टाकायचं तर नाही दगड टाकायचं. तुमचा गेम खोटारडा आहे. टास्क सोडून तुमचा गेम मला नाही दिसत. त्या सगळ्यांपेक्षा मी वीक वाटतो. मला असा कॅप्टन नको. दॅट्स इट. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? राखी सावंतच्या राड्याबाबत काय वाटतं? बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण व्हावा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.